नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत. आज खूप दिवसानंतर रेसिपी अपलोड करते आणि रेसिपीसुद्धा तितकीच छान आहे. पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे आप्पे जे सर्वांनाच खूप आवडतील. खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट अशी रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करायला विसरत जाऊ नका, त्यामुळे आमचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे. सुरुवातीला आपल्याला अगोदर मुगाची डाळ भिजत घालायची. त्यासाठी एक वाटी मूग डाळ घेतली. मूग डाळ छान अशी निसून घेतलेली आहे आणि आपल्याला आता ही मूग डाळ स्वच्छ अशी 3-4 पाण्याने धुवून घ्यायची, म्हणजे डाळीत जी पॉलिश असती ती पूर्ण निघून जाईल. पाहू शकता अशा पद्धतीने मी छान अशी चोळून मूग डाळ धुवून काढते, म्हणजे पूर्ण त्याची पॉलिश निघून जाते. पाहू शकता लगेच पाण्याचा रंग चेंज व्हायला लागला आणि पूर्ण असं सफेद पाणी दिसायला लागले. डाळ साधारण मी इथं 4 पाण्याने धुवून घेतली आणि पाहू शकता आता डाळ एकदम स्वच्छ अशी झाली. आपल्याला आता ही भिजत ठेवायची. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कोमट पाण्यात 2 तास डाळ भिजून घेऊ शकता, पण माझ्याकडे वेळ आहे आणि आप्पे सुद्धा छान होतात, त्यामुळे मी इथं 12 घंट्यासाठी भिजत ठेवणार आहे. तर 2 ग्लास पाणी टाकले डाळीमध्ये. डाळ भिजायला घालून 2 इंच पाणी वरती राहिले, म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली जाईल आपली. थोडंसं डाळ भिजायला घालताना पाणी जास्तच ठेवायचं. आता असंच मी झाकण ठेवून 12 तासासाठी भिजायला घालते. आता म्हणजे संध्याकाळचीच वेळ आहे, तर ही डाळ आपण सकाळीच वाटू, म्हणजे नाश्त्याला सुद्धा गरमागरम आप्पे तयार होतील. तर पाहू शकता आता 12 तास झालेत आणि डाळ व्यवस्थित अशी भिजली गेली. हे पाहू शकता किती छान अशी भिजली आणि लगेच अशी नखानी तुटती. सकाळच्या वेळेस ना हे आप्पे झटपट होतात आणि मुलांना शाळेत जायची गडबड असते आणि बऱ्याच वेळात ना नाश्ता न करता सुद्धा निघून जातात. अशा पद्धतीचे आप्पे असतील तर नक्कीच नाश्ता करतील आणि आपण हे आप्पे टिफिनला सुद्धा देऊ शकतो. हे आता डाळीतलं पाणी मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आपल्याला डाळ बारीक करताना हेच पाणी वापरायचं. हे पाणी फेकून नाही द्यायचं, इतकं तर लागणार नाही, पण जेवढं लागेल तेच पाणी घ्यायचे. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची. आता जितकी बसेल तितकी डाळ टाकून घेते मी. 2 बॅचेसमध्ये वाटावं लागेल, म्हणजे व्यवस्थित असं वाटलं जाईल. आणि आपल्याला ही डाळ वाटतानाच आपल्याला इथं हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे टाकून घ्यायचेत. मीठ, म्हणजे आप्याला छान अशी टेस्ट येते. तर इथं 2 हिरव्या मिरच्या आत्ता टाकल्यात मी आणि 2 हिरव्या मिरच्या नंतर पुढच्या बॅचमध्ये वाटताना टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धच टाकायचं आहे, अर्ध पुढच्या वाटणाला परत टाकायचं आहे आपल्याला. थोडेसे जिरे टाकायचे. ह्याने ना असं वाटणात टाकल्यामुळं छान अशी चव येते. लसूण पाकळ्या 3-4 आणि आपल्याला आता हे छान असं बारीक कमी पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. आपल्याला डाळ वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा, म्हणजे आप्याचं बॅटर असं पातळ होणार नाही. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं घट्टसरच वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त पातळ नाही वाटायचं. अशाच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा वाटून घेतली मी, पाहू शकता. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला काही भाज्या ॲड करायच्या. त्यासाठी मी इथं एक किसलेलं गाजर घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकता. एक गाजर घेतलं, थोडीशी कांद्याची पात घेतली. तुम्ही कांद्याच्या पातीच्या ऐवजी बारीक चिरलेला कांदा घेऊ शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या टाकू शकता. शिमला मिरचीसुद्धा वापरू शकता. इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकली, कारण आपण वाटणासुद्धा भरपूर कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे मी आता थोडीशीच टाकली. हळद टाकली एक अर्धा चमचा. आता गॅस पेटून घ्यायचा आहे आणि आपल्याला एक तडका बनवून घ्यायचा आहे. ह्या तडक्यामुळे आप्याला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामध्ये आता एक पळी तेल टाकलं मी, अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की लगेच कढीपत्ता टाकला आणि 1 पाव चमचा हिंग टाकला. ह्याने आप्याच्या बॅटरला छान अशी टेस्ट येते आणि हा गरम गरम तडका ह्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला पाहू शकता अशा पद्धतीने हळदसुद्धा छान मिक्स झाली पाहिजे आणि छान मिक्स करून घेतलं म्हणजे नंतर आपण खाण्याचा सोडा वापरणार आहे. ही हळद ते छान मिक्स केल्यामुळे आप्पे लाल नाही पडत सोडा टाकल्यामुळं. आता मी इथं आप्पे पात्र घेतलंय.
हे माझं लोखंडी आप्पे पात्र आहे आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की लोखंडी आप्पे पात्र आहे त्यामुळे त्याच्यात जे बनवतो आप्पे वगैरे ते चिटकतात. तर इथून पुढं असं होणार नाही. आप्पे पात्र गॅसवर मांडायच्या आधीच आपल्याला असं तेल लावून घ्यायचंय थोडंसं, नंतर गॅसवर मांडून घ्यायचंय. त्यासाठी मी इथं एक जाळी ठेवली आणि त्याच्यावर हे आप्पे पात्र मांडते, म्हणजे हे आप्पे पात्र अजिबात हलत नाही आणि छान असं पॅक बसतं. आप्पे पात्र नॉनस्टिकचं असेल तर असं करायची काहीच गरज नाही, डायरेक्ट तेल टाकू शकतात त्याच्यात. आता मी इथं 1 चमचा खाण्याचा सोडा घेतलाय, त्यावर 1 चमचा पाणी टाकले आणि आता हे छान लास्टला मिक्स करून घ्यायचे. तोपर्यंत आपलं आप्पे पात्र सुद्धा छान असं गरम होते. पाहू शकता एकसारखंच त्या दिशेनेच मस्त असं हलवून घ्यायचं, म्हणजे छान असं बॅटर फुलतं. आणि थोडं थोडं तेल टाकते परत. आता पहिल्या बॅचला थोडंसं जास्त तेल लागतं आणि नंतर काही नाही गरज, म्हणजे आप्पे चिटकत नाहीत सुरुवातीला. थोडंसं आप्पे पात्र रुळल्यानंतर आता हे छान मिक्स करून घेतलंय मी आणि आप्पे पात्रसुद्धा छान असं गरम झालंय. आता आपल्याला त्यामध्ये 1 ते 1.25 चमचा बॅटर टाकून घ्यायचंय. हे पाहू शकता मी इथं 1 चमचाच टाकते. थोडंसं कमीच भरायचं कारण आप्पे फुलतात भरपूर आणि नंतर व्यवस्थित भाजले पण गेले पाहिजेत, त्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं. पाहू शकता एकदम काटोकाट नाही भरलेलं मी, थोडंसं ठेवली जागा. आणि आता ह्याच्यात सर्व टाकून घेतल्यानंतर गॅस लो करायचा आणि 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून व्यवस्थित असे वाफवून घ्यायचेत. एक साधारण 2 मिनिटानंतर पाहू शकता आप्पे किती छान असे फुलले गेलेत. वरून थोडंसं तेल टाकते परत. सुरुवातीच्या बॅचला थोडंसं तेल नंतरच्यापेक्षा जास्त लागेल, म्हणजे आपले आप्पे पण चिकटणार नाहीत. आणि पाहू शकता चाकूच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने मोकळे करून घ्यायचे. पाहू शकता लोखंडी आप्पे पात्र असून सुद्धा आप्पे अजिबात चिकटलेले नाहीत आणि मस्त असे निघून येतात. पाहू शकता शक्यतो चाकूनेच असं कडा मोकळ्या करून घ्यायचे. जे आप्पे वरून सुकलेत ना तेच अगोदर काढून घ्यायचे आणि नंतर मग क्रमाक्रमाने असे काढीत गेले ना, जे सुकायचे राहिले ते पण तोपर्यंत सुकून जातात. आणि पाहू शकता अशा पद्धतीने सर्व आप्पे मी पलटून घेते आणि नंतर आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी हरकत नाही. आणि परत साधारण 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवले होते आणि 1-2 मिनिटानंतर पाहू शकता मस्त असे आप्पे भाजले गेलेत आणि रंगसुद्धा पाहू शकता किती सुरेख आला आहे. तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत, सांबारसोबत एन्जॉय करू शकतात. सर्वांनाच नक्कीच आवडेल आणि बनवायला सुद्धा खूप टाईम नाही लागत, अगदी झटपट होत आणि तितके सॉफ्ट जाळीदार बनतात. रेसिपी मी खूप साध्या सोप्या पद्धतीने बारीक सारीक टिप्स सोबत सांगितली. आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.